जरांगेंच्या सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या मागणीचं काय होणार हे लवकरच कळेल, कारण सरकार बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली। पण त्याआधी लातूरच्या रॅलीतून जरांगेंनी मंत्री गिरीश महाजनांना धमकीवजा इशारा दिलाय। पाहूया। नांदेडमध्ये फडणवीसांना टार्गेट केल्यानंतर लातूरमधून जरांगेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला। जामनेरमध्ये मराठ्यांची 1,36,000 मतं आहेत असा इशारा जरांगे यांनी महाजनांना दिला आहे। गिरीश महाजन साहेब, तुम्ही किती डाव टाका, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप आहे, मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा। तुम्हाला 4 बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागले? तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची, पण तुम्हाला एक ध्यानात नाही। जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, ते शेवटी मराठे तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही। बीडमध्ये गुरुवारी जरांगे यांची रॅली आहे, मात्र पालकमंत्री धनंजय मुंडेंनी परवानगी रद्द केल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। पण तरीही रॅली करूनच दाखवणार असं चॅलेंज जरांगे यांनी दिलंय। तसंच धनंजय मुंडे जातीवाद करतायत असा आरोपही जरांगे यांनी केलाय। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली। तरीही सांगतो, बीडची रॅली शांततेत बीड मध्ये होणार। हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही। प्रत्येक सभेमध्ये जरांगे यांच्या निशाण्यावर असतात ते छगन भुजबळ। लातूरमधून सुद्धा जरांगेंनी भुजबळांना किस झाड की पत्ती असं म्हटलं। अरे बाबा छगन भुजबळ, तू मा नको नादी लागू, सगळं सरकार कदरलंय मला, तर तू कोणत्या झाडाचे पाला आहे रे? म्हणजे आंतरवाली सुद्धा मला बदनाम करायचं होतं की आंतरवाली मध्ये जरांगेंनी दंगल घडवली। म्हणजे तिकडं काढ ना, येवल्याला काढ, तिकडं नाशिकला काढ, तिकडं समुद्रात हिंड नाही, जायकवाडीच्या धरणातून काढ मधून। अरे काय नाही येते छगन भुजबळ, तू का म्हशीला पेलेला आहे का काय? अरे तो नाकलीची गाव भेट झालती का नव्हती? का तवा दुकानच बंद होता अक्कल वाटतानी? आयचं बदर डोक्याच यार, ते काय करावं याची तरी अक्कल पाहिजे राव। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, नाहीतर मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांची आहे। 13 तारखेपर्यंत जरांगे रॅली काढतायत, त्यामुळे मागणी मान्य न झाल्यास आमदारांना पाडण्यासाठी राजकीय बॉम्ब टाकणार असं जरांगे म्हणतायत। माझा मराठा समाजाची पावर राज्यात कायम कशी राहील हे मला बघावं लागणार आहे। मराठाच किंग राहायला पाहिजे, त्याच्या हातात पावर राहिली पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब ओबीसींच्या हातात पावर राहिली पाहिजे, हे स्वप्न आहे माझं। त्यापेक्षा पाडा म्हणण्यात दिले ताकद आहे ना, पाडा की घरी ते सोपं गणित आहे। पण आम्ही ठरवणार आहेत उभा करायची का पाडायची। जर समीकरण 4-5 जातीचं आमचं जुळलं, 288 उभा केले, पण समाजाला विचारू, समाज जर म्हणला उभा करायचं तर उभा करू, नाही तर मग 288 उभा करायची का पाडायची हे लांब निर्णय। आणखीन 2-3 टप्पे राहिले आमच्या दौऱ्याचे, ते झाल्यावर आम्ही 100% असा बॉम्ब उडविणार आहेत, यांना कुणाला सुधारणार। जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि सरकारसमोर मोठं आव्हान आहे, त्यातून मार्ग सरकारलाच काढायचा आहे। सागर सुरवसेसह संजय सरोते, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।